प्रस्तुत अभंगाच्या द्वारा तुकोबर आहे भगवंताकडं कुत्रा या सदरात जात आहे। जीवनाचा थोडासा भाग जर आपण बघितला मानवी जीवनातल्या अपेक्षा, तर मनुष्य आहे तिथून पुढे जाण्याची अपेक्षा करतो, आहे तिथून मागे जावं असं कोणालाच वाटत नाही। माझा उत्कर्ष व्हावा, मी पुढे जावं वाटतं माणसाला, साहजिक आहे वाटावं। 2 वेळेला ग्रामपंचायतीचं इलेक्शन लढवलेल्या माणसाला तिसऱ्यांदा ग्रामपंचायतीचं इलेक्शन लढवावं सुद्धा वाटत नाही। त्याला असं वाटतं मी जर लढवत असलो तर मग मला गावकऱ्यांनी सरपंचाची माळ माझ्या गळ्यात घातली पाहिजे, मला सरपंच या गावचं केलं पाहिजे, निदान पंचायत समिती झेडपी मला मिळाली पाहिजे। पुढं आपण चालत राहावं, मी आहे त्या पदावरून एक पायरी चढावी अशी सामान्य अपेक्षा मानवी जीवनामध्ये असते। आहे तिथून पुढे जावं, मी आज जितका दिसायला चांगला आहे त्याच्यापेक्षाही मी चांगलं व्हावं असं कोणाला वाटत नाही हो। म्हणून तर पॉन्ड्स, लिपस्टिक, फेरन लवली, हमाम, रिक्सोना याचा वापर आपण सगळेजण करतो ना। मी आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं व्हावं, काहीतरी प्रगतीचं पाऊल टाकावं, काही उत्कर्षाच्या दिशेनं मी पुढे जावं अशी अपेक्षा असते। आहे तिथून मागं यावं कोणालाच वाटत नाही महाराज, कोणालाच। तुकोबर आहे स्वर्गातल्या देवता मानवी नरदेहाची अपेक्षा करता, शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा। त्यांना असं वाटतं मृत्यूलोकात आम्ही जन्माला आलो पाहिजे, मरावं लागलं तरी चालेल। मृत्यूलोक हा मरणाऱ्यांचा लोक आहे, हा मरते लोक आहे, या लोकाचं नावच मरणाऱ्यांचा लोक आहे। त्या मरणाऱ्यांच्या लोकात जन्माला जावं लागलं तरी चालेल, पुन्हा मरावं लागलं तरी चालेल, पण एकदा तो मानवी नरदेह घेऊन आम्हाला भगवंताची उपासना करू द्या असं जर देवादिकांचं मत असेल तर तुमची ही अभंगाची भाषा जरा अशोभनीय आहे तुकोबर आहे, हे बरं वाटत नाही। इतका सुंदर परमात्म्यानं तुम्हाला देह दिला, तुम्हीच तर सांगितलंय शरीर उत्तम चांगले शरीर, सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म। हे तुमचीच प्रमाण, तुमच्या संत मांदिळीतली वचनं, आणि तुम्ही आज म्हणतात तुझे दारीचा कुत्रा। कोणाला व्हावं वाटतं तुकोबर आहे कुत्रा? अरे कुत्रा म्हणजे निकृष्ट, त्याला शेवटचा दर्जा दिलाय, आम्ही नाही दिला तुम्हीच दिलाय। श्वाना परिगती झाली अवघे करीती हाळहाळ हाळहाळ हाळहाळ, हे तुम्हीच बोललाय, आणि आज तुम्ही म्हणताय मी कुत्रा झालो का? जीवन असं आहे की प्रगतीच्या दिशेनं जावं, पुढे जावं, तुम्ही तर मागं चालले। बरं मागं जाताना तुम्ही सीमा ठेवली नाही, काहीच लिमिटेशन नाही, शेवटचा टप्पा ज्याला हाळहाळ करतं जग, त्या सदरात त्या भूमिकेत तुम्ही भगवंताच्या दारात जाताय। ही भाषा काही आम्हाला तुकोबर आवडत नाही। तुकोबर म्हटले तुम्हाला आवडत नसेल पण मी पटवून देतो तुम्हाला। अरे मी कुत्र्याच्या सदरात चाललोय, त्याचं कारण असं आहे जीवन हे केवळ देहानं नाही त्याच्या गुणानं संपन्न होत असतं। देह खूप चांगला आहे, गुणच नाही। देह माणसाचा आहे, गुणवान नाही। या जीवनाला गुणाशिवाय शोभा नाही। मग गुण बैलाकडे असला रेसमध्ये येण्याचा तरी बैलाची किंमत 15-15 करोड आहे, देहाला किंमत नाही। अरे माणसं भेटू शकता तुम्हाला 20,000 रुपयात, घ्या बुवा, 1 महिनाभर तुमच्या घरी काम करतील 20,000 रुपयात। पण तुम्ही एखाद्याला म्हणा तुमचा बैल द्या आमच्या दारात बांधायला, जा पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात, अरे ते म्हणतील 2 लाखाचं तर खाणं आहे त्याचं महिन्याला। देहाला किंमत नाही, त्याच्या गुणाला किंमत आहे। अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम मनोषदम अयोग्यो पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः। एक अक्षर असं नाही ज्यामध्ये दिव्य मंत्र नाही, एक झाड असं नाही ज्यामध्ये योग्य वनस्पती नाही, तसा एक माणूसही असा नाही की तो बिनकामाचा आहे, फक्त तो त्याच्या गुणानं शोभून दिसला पाहिजे, त्यानं त्याच्या आयुष्याचं योग्य मूल्यमापन करून प्रगतीचं पाऊल टाकलं पाहिजे। एका ठिकाणी असं वर्णन आहे कोण कशाने शोभून दिसतं। नारी लज्जया
साधुश्च शमया धेनु शृंगेन सरकमलेन कमलं भृंगेन नृपो विमलेन नरो गुणेती क्षोभते च भुवी। या भूमीवर ज्या ज्या गुणांमुळे माणसं शोभून दिसतात, जीव शोभून दिसतात, त्यांचं वर्णन केलेलं आहे. कोण कशाने शोभून दिसतो? नारी लज्जया, खूप सुंदर स्त्री आहे दिसायला, पण लाजतच नाही, लाजच नाही तिला. काय करतं तिच्या सौंदर्याला? तिनं तिचं सौंदर्य लाजत लाजत जगापुढं वाटचालीत ठेवावं. खूप सुंदर आहे, ती जर लाजली नाही, तिनं आपल्या भावनेला, आपल्या जगण्याला मर्यादेत ठेवलं नाही, तर तिची किंमत जगात राहत नाही. नदीच्या पाया किती दिवस पडतात माणसं? जोपर्यंत ती दोन्ही तटाकांना धरून वाहते. ज्या दिवशी त्या सरितेनं तिची मर्यादा ओलांडली, त्या दिवशी माहेरकडची आणि सासरकडची दोन्हीही तटाक, दोन्हीही तीर उद्ध्वस्त करून लोक तिला शिव्या शाप देतात. आम्ही दिसलो नाही तुला? सरितेला ती मर्यादेत चालावी असं म्हणतात. तिच्या चालण्याचा आवाज सुद्धा येऊ नये. श्रीच्या इतक्या हळूवार, म्हणून तर तिच्या पायात पैजण आहे. की चालते कशी हे सुद्धा कळत नाही. केव्हा केव्हा नाद लक्ष्मीच्या घुंगराचा कानावर येत, केव्हा केव्हा. कायम वाजणाऱ्या घुंगराकडे जाऊ नका, केव्हा केव्हा घरातल्या घुंगराकडे या. लाजत, तिनं लाजत चालावं, आवाज येऊ नये. काही काही बाया तर गल्लीतून चालले की असं वाटतं पोकल्यान गेला आपल्या गल्लीतून. तानातन तानातन तानातन. अरे बापा, घरात सांगतो माणूस शांतबाई गेलीवर. मला चांगलं आठवतं, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्यांदा अमेरिकेला गेल्या. आपण सगळे टीव्हीवर पाहत होतो. त्यावेळेला मीडियाला जवळजवळ आठवडाभर तोच मुद्दा चालला. ती तेवढीच क्लिप व्हायरल होत होती. त्या गेल्या आणि प्रतिभाताई पाटील बराक ओबामा राष्ट्रपती असताना, तिथले राष्ट्राध्यक्ष असताना गेल्या. असं झालं, ताईंनी हात पुढं केला प्रतिभाताईंनी, आणि बराक ओबामांनी हात पुढं केला. पण प्रतिभाताईंनी हात पुढं केला त्यावेळेला डोक्यावरचा पदर नकळत प्रतिभाताईंचा खाली आला. येत असतो तो, पण पदर खाली आल्यानंतर त्यांना जरा ते ठीक वाटलं नाही. पुढं केलेला हात सुद्धा प्रतिभाताईंनी मागं घेतला. आधी डोक्यावरती पदर घेतला आणि नंतर या जगातल्या सगळ्यात श्रीमंत राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षाच्या हातात हात दिला. याला म्हणतात नारी लज्जया. लाजाव. थोडस झाकून जीवन जगलं ना की मजा येते जगायला, आनंद आहे. खूप काही घाण बोलता येतं आपल्याला, पण का बोलायचं? विनाकारणच वाणीचं तप घालवायचं. चांगलं नाही बोलता आलं तरी चालेल, पण अपवित्र शब्द मी माझ्या वाणीला स्पर्श करू देणार नाही असं जरी आपण ठरवलं तरी आपल्या वाणीचा जगावर प्रभाव पडत असतो. नाही बोलायचं लोकांतामध्ये, एकांतामध्ये. काही मित्र असे असतात ज्यांना कमरेच्या खालच्या गप्पा केल्याशिवाय समाधान होत नाही. नाही बसायचं त्यांच्याजवळ. कशासाठी? त्यांच्याजवळ बसल्यानंतर जर आपल्याही तोंडून अशाच गप्पा येत असतील तर अशा लोकांचा संग दुस्संग सर्वथैव त्यज्या. थोडं टाळावं. मर्यादेत जगणं खूप चांगलं असतं. संतापाशी बहु असावी मर्यादा. ही मर्यादा मनुष्याला खूप काही नकळत पदरात घालून जाते. कळत नाही ते दान काय मिळतं. का चांगल्या माणसाजवळ बसावं वाटतं? ते वाईट बोलत नाही म्हणून. ते जे बोलतात ते कामाचं असतात म्हणून. तिच्याकडं श्री नावाच्या त्या जातीकडं लज्जा नावाचा गुण असावा, ती शोभून दिसते. नारी लज्जया साधुश्च शमया. साधू आहे पण क्षमा नावाचा गुण नाही. काय करता? त्या जांडिल्य ऋषी, त्यांची चरित्रकथा सांगितली जाते. ते एका घरी भिक्षा मागायला गेले म्हणे, आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देई माते.
आवाज दिला त्यांनी, 2 आवाज दिले, बाई बाहेर येत नाही. 4 आवाज दिले, 10-15 मिनिट झाले, बाहेर येत नाही. हे जरा रागवलेलेच होते. का रागवले होते त्याचं कारण असं सांगितलं जातं, ते जिथं तपश्चर्येला बसलेले त्यांच्या जटेमध्ये अनेक पक्षी राहायचे वास्तव्याला. त्यातली एक बगडी हे उठता उठता त्यांच्या केसांमधून जटेमधून उडाली आणि तिनं अंगावर विष्ठा केली. त्यांनी डोळे उघडून त्या बगडीकडे पाहिलं तर ती जळून खाक झाली. इतक्या रागात, इतका क्रोध त्यांना. आणि ते एका बाईच्या दारात, एका ग्रस्ताश्रमाच्या दारात भिक्षा मागायला आलेली. आणि तिथं 10 मिनिटं थांबले पण भिक्षा आली नाही. 15 मिनिटांना ती बाई त्या महाराजांना भिक्षा वाढायला आली. रागानं लाल होऊन जांडिल्य ऋषी त्या बाईकडे पाहायला लागले. ती बाई म्हणे, महाराज काही राग राग बघू नका, तुमच्या रागानं जळून जायला मी काही बगडी नाही. अरे बापरे, ही कोण अधिकारी माऊली, तुम्हाला कसं कळलं? ती म्हणे, तुम्ही साधू आहे पण क्षमा नावाचा गुण नसेल तर आमच्या पुढे तुम्ही शून्य आहे. मी पतिव्रत आहे. क्षमया साधुश्च क्षमया, जे कारंजले गांजले 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 जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. हे प्रमाण कशाची? साधुश्च क्षमया, क्षमा नावाचा गुण असू द्या. ज्याला मोठं व्हावं वाटतं त्यानं हे गुण अंगात धारण करून घ्या. आपल्या देहाला नाही, आपल्या प्रॉपर्टीला नाही, लोक या गुणाला पाहून आपल्याकडे येत असतात. त्या गुणाचा सुगंध दरवळत राहतो. तशी माणसं येत नाही. त्याची येतील महाराज. इथं आपल्याला भरोसा राहिलेला नाही. आपलं काय वागणं गुण. का लोक म्हणतात धंदा मारवाडी समाजानेच करावा? का लोक म्हणतात व्यापार मारवाडी समाजानेच करावा? का? त्यांच्याकडे गुण येतो. त्या व्यवसायाकरता ज्या गुणांची आवश्यकता असते ते त्यांनी एकत्रित केलेले. तुम्हाला आता निवडणुका झाल्या, कधी मारवाडी समाजाचं पोरग तुमच्या दारात डमी घेऊन येताना पाहिलं तुम्ही? की शिक्का मार जावं या ही डमी आहे, पाहिलं का असं कधी? बरं आपले, अरे आचारसंहिता लागायच्या अगोदरच काही काही ना 2-2 खादीचे ड्रेस शिवून घेतले. तो उमेदवार उठायच्या अगोदरच त्याच्या दारात, साहेब लवकर आवरा बरं, गावा जास्त झाली पाहिजे आज. असं वाटतं हाच उभा आहे. आपलं जगणं वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे. आपल्याला मोठ्या होण्याकरता ज्या गुणांची आवश्यकता लागते ते नाही. कोण्या लग्न राहिलेल्या पोराला असं वाटत नाही की माझं लग्न झालं पाहिजे. आम्ही घरी घरी गेलो की लोक आम्हाला सांगतात, महाराज 2 पोरं आहे, एकाचं झालं एकाचंच राहिलं बुवा, आता पहा जरा काय करतो. सध्या तरी घरी आहे. सध्या घरी आहे म्हणजे वय किती आहे त्याचं? 25-26 चालू आहे त्याला आता. म्हणजे 26 वर्षाचा असून बी तो घरी आहे. म्हणावं वाटतं बापू राहू द्या ना, आपल्या गावाची शोभा म्हणून कशाला करता लग्न विनाकारण? चांगले वाटतं काही 5-25 अशी बी गावात. अरे ज्याला स्वतःचं पोट भरण्याची सुद्धा अक्कल नाही, कशाला लेकीबाईला फसवता कोणाच्या? ज्ञान पाहिजे ना त्याला.
स्वतःचं पोट भरण्याचं, ग्रहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा आहे, जिला नांदायला आणणार आहे तिचा सांभाळ करण्याची काहीतरी कौशल्य अंगात पाहिजे ना. मनुष्य शिक्षणाने नाही, केवळ कोण्या घरात जन्माला आला, कोणता देह घेऊन आला, मी जे वर्णन करतोय ते तो गुणांनी तो शोभून दिसतो. गुणाला किंमत असते. प्रातस्मरणीय वैकुंठवासी नथुसिंग बाबा एक उदाहरण सांगायचे. बाबा सत्य घडलेलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका सावकाराला एक मुलगा होता, एकुलता एक, आणि तो झोपलेला होता. अचानक झोपेमध्ये त्याच्या कानात गोम गेली, गोम, आणि ती कानात जाऊन बसली. रडायचं ती पोरगो, प्रचंड त्रास व्हायला लागला त्याला, मरणाचा आकांत करायला लागलं. डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आत्ताचे पोरगो पुण्याला न्या, नाही तर मुंबईला न्या. पुण्याला नातेवाईक असल्यामुळे पुण्यात नेलं आणि त्याच्या कानाचे 2 ऑपरेशन केले. डॉक्टर साहेब पहिल्या ऑपरेशनमध्ये यश आलं नाही, दुसरं ऑपरेशन केलं, 2 ऑपरेशन केले. 2 ऑपरेशन करून सुद्धा यश आलं नाही. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं आता नाईलाज आहे, पोराचं वय कमी आहे, 3रं ऑपरेशन करणं म्हणजे रिस्क आहे, हे पोरगं मरू शकते, आता ऑपरेशन करू नका, जेवढे आहे तेवढे दिवस त्याला पहा, ते पोरगं मरणार आहे. तसंच नाईलाजानं पोरगं घरी आणलं. 11 वर्षाचा पोरगा, एकुलता एक. सांगा आता कायच करावं. अख्खं गाव पाहायला येत होतं, सावकार रडत होते, सगळे एकदम दुःखाचं वातावरण घरात. पण त्याच गावातला एक व्यक्ती कोकणात होता राहायला, तो मासेमारीचा व्यवसाय करत होता. तो आला ना सावकाराला म्हटलं सावकार एक संधी देता का मला. अरे 2 ऑपरेशन करून आलो भल्या माणसा, आणि तुला काय जमणार आहे ते, एक संधी देऊन बघा. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे बस. नाही बरं ते, कारण ते दिसत नाही ना. मी आल्याला म्हणत होतो, पण आता तुमची एवढी तयारी, ते मला वाटलं तुम्ही तो घालून काढाल, पण ना घातलाही ना काही. नाही नाही, पाहून समाधान, काही गोष्टी दुरून पाहायच्या. थोडा वेळ फिलिंग झाली ना मला, ते असं पुढाऱ्याच चाललंय आता एकदम, ते रस्त्यात JCB BCB बरं वाटत होतं ते. विठ्ठल विठ्ठल, तो म्हणे मला देऊन पहा एखादी संधी, नाहीतरी पोरग मरणार आहे म्हणताना मी करून बघतो. तो घरात गेला आणि तिथं ते पोरग एकटंच होतं खोलीत, दार बंद केलं. त्यानं खिशात काही सडलेले बोंबील आणले होते, सडलेले, भयंकर दुर्गंध त्याचा. त्यानं ते बोंबील काढले आणि त्या पोराच्या कानाजवळ ठेवले आणि चादर घातली अंगावर. नथुसिंग बाबांनी सांगितले बरं का. हळूहळू तो वास त्या खोलीत घुमायला लागला, हळूहळू तो वास कानात जायला लागला आणि तो वास त्या गोमीपर्यंत गेला. आता तिला तो वास तो प्रिय, तिला वाटलं आतल्या मसाल्यापेक्षा तर बाहेरचा बरा आहे. तिनं आपला मोर्चा वळवला ना बाहेर, ती बाहेर आली. आज ते पोरग नंदुरबार मध्ये जिवंत आहे. याला कौशल्य म्हणतात. ज्यांनी 2 ऑपरेशन केले त्यांना ते जमलं नाही. आता त्या माणसाचं घर त्या सावकारानं बांधून दिलं, त्याच्या पोराच्या शिक्षणाचा खर्च सावकाराने घेतला. कशामुळे झालं हे? केवळ मासे पकडल्यामुळं? काहीतरी गुण पाहिजे ना, कौशल्य पाहिजे ना. नाही माझं BA झालंय, लाव बरं मृदंग पांढरी 2. अरे तुझं BA तिकडच्या कामाचं आहे, इकडं काय ते उपयोगाला येणार आहे? जिथं तिथं ज्याच्या त्याच्या कौशल्यानं, ज्याच्या त्याच्या गुणानं जीवन शोभायमान आहे. चला विस्तार होईल. नारी लज्जया साधुश्च शमया धेनू शृंगेन. गाय पण शिंग नाही, तिला शोभा नाही. सरक कमलेन. खूप मोठं सरोवर आहे पण कमळच नाही त्यात. सरोवरात कमळ पाहिजे. जसं लोकांनी ठरवलं होतं की सत्तेत कमळ पाहिजे, ठरवलं होतं लोकांनी. त्या लोकांनी ठरवल्यावर काय, आता उद्या आलं
सरोवर आहे कमळ नाही. सरक कमलेन नृपो विमलेन. राजा आहे पण काही शालीनता आयुष्यात नाही, शून्य किंमत आहे. नृपो विमलेन कमलम भृंगेन. कमळ आहे पण कोणी आस्वाद घ्यायलाच नाही, काय करतात त्याला. तसं शेवट शास्त्रकार असं बोलतात, नरो गुणेती क्षोभतेच भुवी. माणूस आहे आणि गुणवान नाही, फक्त देह माणसाचा आहे. अरे काय करता हो त्याला, तो तर जन्माला आला त्याच दिवशी सटविने नेला कैचा नाही. सटविने नेला कैसा नाही. सटविने नेला कैसा नाही. सटविने नेला कैसा कशाशी वाढला. सटविने नेला कैसा नाही. भक्ती विलाप शोक कशाशी वाढला. सटविने नेला कैसा नाही. भक्ती विन पशु कशाशी वाढला. भक्ती विन पशु कशाची नेला कैसा नाही. सटविने नेला कैसा नाही. सटविने नेला कैचा नाही. नुसतं जन्माला आला आणि काय भक्ती साधनेत रत होत नाही. काय करता त्याला, कोविद कोविद वाद वादान वदस्सतो नाथी विदाम वरिष्ठा न सूरयो हि व्यवहार मेन तत्वामर्षेन सहामनंती. सिंधू सोवीर देशाचा राजा आहे रौगण. त्या रौगण नावाच्या राजाला जळ भरतानी केलेला उपदेश आहे. अरे काय कामाचा रे तुझा देह, फक्त राजाच म्हणून घेतो ले का. राजाचे एक कवळीचं काम तुला येत नाही आणि बोलतो विद्वान पंडितासारखा. एक नंबरचा मूर्ख आहे तू, फक्त बोलायला पंडित आहे. वा अकोविद कोविद वाद वादान वदस्सतो नाथ विदाम वरिष्ठ. काय करत, तोंड आहे देवाचं वर्णन करत नाही. काय करतं त्या तोंडाला, खूप सुंदर स्त्री आहे, दिसायला सुंदर आहे, कुलवान आहे, घर चांगलं आहे, पण कधीच ज्ञानेश्वरी वाचत नाही, कधीच गाथा वाचत नाही, कधीच देवाला चांगली आंघोळ घालत नाही, स्नान करत नाही, तिलक करत नाही, पूजा करत नाही, घरात धूप दीप नैवेद्य करत नाही. काय आग लावता तिच्या सौंदर्याला. अरे फक्त दिसायला सुंदर आहे म्हणून तिला काही लक्ष्मी म्हणता का, असं होत नाही. दिसायला तर देह विकणारी सुद्धा सुंदर असते, पण तिला जगात किंमत कुठे आहे, असं होत नाही. केवळ देहाला किंमत नाही. मधुस्पीता वाच परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मय पदम मम त्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मिथ्यरतेस्मिन् पुरमतन बुद्धिर्व्यवसिता. राक्षस आहे हो, राक्षसानं म्हटलेला श्लोक आहे हा, राक्षसाच्या मुखातला श्लोक आहे हा. पुष्पदंत नावाचा राक्षस, पण त्या राक्षसाला कळत होतं भगवान महादेवाचं नाव घेतल्याशिवाय या राक्षसाच्या कुळाचा उद्धार होणार नाही. जे देवादिकांच्या पोरांना जमलं नाही, यादवाचा पोऱ्या एक गोप्या झाला बहुतची खेळ खेळला रे, खेळ खेळूनी अवघी मारिली. देवाला राक्षसांचा पर्यायी सांभाळ करावा लागला आणि स्वतःच्या पोरांना स्वतः मारावं लागलं. डोंगरगावकर, देह एकाचा देवाचा होता, देवाचं रक्त होतं पोरांच्या अंगात, पण त्या जांबवतीचा पोरगा सांब साधू पुढे जाऊन विचारतो, पोटाला कपडे गुंडाळून सांगा ही बहीण आहे आमची, हिला पोरगा होईल की पोरगी होईल. देवाच्या पोरानं वागावंच. अरे देवाच्या मुलाला जर इतकी दुर्बुद्धी सुचू शकते तर याचा अर्थ असा आहे, ना जन्मानं ना देहानं कोणी मोठेपणापर्यंत प्राप्त होतं, मोठेपणी त्याच्या गुणानं त्याच्या कौशल्यानं मिळतं. तो कोबारे म्हटलं मी कुत्रा जरी झालो तरी का झालो त्याची कारण वेगळी.
तुम्ही कुत्राच का झाला? बहुआशी स्वल्प संतुष्ट सुनिद्रो लघुचेतन स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणा. हे 6 गुण कुत्र्यामध्ये मला दिसले म्हणून मी तुझे दारीचा कुत्रा या पदापर्यंत आलो. कोणते कोणते गुण? बहुआशी, कुत्रा असा प्राणी आहे त्याला खूप मिळावं वाटतं. अगदी मिळण्याच्या नादात आतलं बाहेर टाकावं लागलं तरी चालेल, पण मला मिळत राहावं अशी अपेक्षा कुत्र्याची असते. आपल्या धर्मपरंपरेत सगळंच वर्णन आलेलं आहे सगळ्या प्राण्यांचंही. आपली धर्मशास्त्र काही सोपी आहे का? ते काय एखादी पोथी आहे का विशाल महाराज खोलीने लिहिलेली? इतके लेखक झाले जगात, रोज लिहून राहिले काहीतरी, पण त्यांच्या लिहिण्यानं ना जग सुधरून राहिलं ना बिघडून राहिलं, पण लिहून राहिले ते, पानं काळे करून राहिले. उद्या मी मेलो तो लोक माही बी पोथी लिहू शकता. ओम पिंगळाचार्य नमहा लिहितील लोक. काय त्याला तुम्ही हात धरू शकत नाही कोणाचा, त्यांना काय त्याच्या विचारांनी. त्या लोकांनी दिलेला पदव्या पाहिले की अंगाला काटे येतात खालून. नवीनच काहीतरी. अरे ते काय पोथी आहे का? ते काय असं आपल्याला चालेल तितकं वाढवायचं. सत्यनारायणाची पूजा चालू होती एका ठिकाणी. तुकाराम भाऊ सत्यनारायण झाली, ती सत्यनारायणाची कथा सांगून. ज्याच्या घरचा सत्यनारायण त्यानं पाहिलं की पोथी झाली, तो बाहेर आला आणि त्या महाराजांना म्हणे, बुवा अरे पोथी लांबवा जरा, अजून प्रसाद झाला नाही. ते म्हणत का हो, निदान अगोदर तर सांगते, आता झालं नाही, कथा सांगली मी ना. अरे नाही नाही नाही, हे माणसं पळापळी करतील, माणसं जरा अटकून धरा, लांबवा वाळवा थोडं, काय लागते वाळवायले. तो म्हणे खूप झाली गड्या, आता ते जेवढी कथा आहे तेवढी सांगू की मी न लिहू का ते? नाही नाही वाळा. ती पुरी पोथी झाल्यावर त्या पोथीच्या मागं पूजेचा विधी लिहिलेला होता. या बाबांनी ते पान उलटलं, आता ते वाटलं हाच मुद्दा बरा आहे पूजेचा विधी. हा तर श्रोत्यांनो, तुम्ही आता सत्यनारायणाची पोथी ऐकली, तर आता तुम्हाला जर हा विधी घरी करायचा झाला तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्हाला मी पूजेचा विधी सांगतो, ऐका ऐका. काय केलं पाहिजे? पहिल्यांदा आपण पाणी घ्यावं, आचमन करावं, गणपती बाप्पाला नमस्कार करावा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा श्लोक म्हणावा. मग पुढं काय करावं? धान्यानी उंजळ भरावी. ती धान्याची भरलेली उंजळ उजव्या बाजूला घालावी. एक तांब्या घ्यावा, त्या तांब्याला तिलक करावं. टोनिंग जमतं ना आपल्याला? म्हणजे हे बंद पडलं तरी त्याची तयारी आपण करून ठेवलेली. मग माणूस नापास नको कुठंच, आहे की नाही? त्या तांब्याला तिलक करावं, हळद लावावी, अक्षर लावावं, कुंकू लावावं. काय करावं? तो तांब्या त्या धान्यावर ठेवावा, त्यात पाणी घालावं. ते पाणी घातल्यानंतर त्यात पानं घालावी. तिला वाटलं हा मुद्दा बरा आहे जरा. मग त्यात घालायचे पानं कोणती असावे? ते काय केळीचे पानं असावे का? नाही नाही. मग ते काय कडुलिंबाची पानं असावे का? नाही नाही. ते काय चिंचीच्या झाडाची पानं असावे का? नाही नाही. ते काय अशोकाच्या झाडाची पानं असावे का? नाही नाही. मग ते पानं कशाची असावे? ते ऐकणारे म्हणत एकाच पानावर एवढे पानं, एकच तर पान राहिलं. घर मालक आला म्हणे, बुवा ज्यादा पानं वाळू नका, झाला प्रसाद तयार. हा तर मग त्या तांब्यामध्ये जी घालायची पानं आहे ती पानं कशाची असतात? ती पानं नागवेलीची असावी. पुंडली. अरे तुम्ही मी कुठेही वाढवू शकतो, पण संत वाङ्मय हे एका एका शब्दाच्या जगदोद्धाराच्या माध्यमातून तयार झालेले ध्यानात ठेवा. नुसतं कुत्रा शब्दशः अर्थ घेऊ नका. मी कुत्राच का झालो त्याची कारण ही आहे. बहुआशी स्वल्प संतुष्ट, त्याला खूप मिळवावं वाटलं, पण पुढचा गुण तुकोबारे म्हटले त्याचा खूप चांगला आहे. स्वल्प संतुष्ट. चतकोर चपाती फेकली शेजारणीनं, घरमालकीन घरी नाही, त्याला 3-4 चपात्या खाणार ते, पण घरमालकीन घरी नसताना सुद्धा शेजारणीनं चतकोर चपाती फेकली आणि यानं ती तितकीच उचलून खायला लागला आणि इमानदारीनं आपल्या घराचं रक्षण करायला लागला. तुकोबारे म्हटले त्यानं चतकोर चपाती खाऊन सुद्धा त्याच्या घराच्या राखणदारीत कसुभरही कुचराई केली नाही. मला तो गुण आवडला. स्वल्प संतुष्ट. पुढचा गुण आहे सुनिद्रो. कुत्र्याची झोप खूप चांगली आहे. विद्यार्थी दशेमध्ये मनुष्याची कुत्र्याची झोप असं म्हणतात विद्यार्थ्याची. थोडं झोपावं, थोडं अगदी.
एकदम दुपारी झोपलं की विचार सागराच्या पाठापर्यंत नाही. जे आळंदीला राहिले त्यांना विचारा. मधुगुरी खाल्ली की गाढ झोप. काही काही माणसं दुपारी इतके झोपता जेवढे आपल्याला रात्री झोप लागत नाही. खरं सांगतो मी तुम्हाला. सुनिद्रो लघुचेतना. हा झोप कशी असावी? झोपलेलं पाहिलं कुत्र की मेलेलं दिसतं, पण गाडीचं स्टँड काढलं की वाघासारखं मालकाकडं पाहतं. तितकी सुंदर झोप असावी. सुनिद्रो लघुचेतना. हा तो झोपतोय तितका गाळ आणि उठतोय तितका ताळकन. तो बरे म्हटले मला आवडलं ते. स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुन्हा. आपल्या स्वामीबद्दलची निष्ठा आणि स्वामीवर असलेलं प्रेम, स्वामीबद्दल भक्त आणि स्वामी करता शूर, या दोन्ही गोष्टी मी त्या कुत्र्याकडून शिकलो. मालकाच्या पोरानं तोंडात हात घातला तरी दात लागू देत नाही, आणि मालकाच्या पोरावर कोणी वार करायला लागलं तर त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहत नाही. हा गुण मला कुत्र्याचा तुकोबाराय म्हटले आवडला. स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुन्हा. हे 6ही गुण मला आवडले. मी देहानं जरी माझ्या 8 पिढ्यांच्या परंपरेत जन्माला आलो असलो तरी आज मला अहंकाराचा मानवी नरदेह वजा करून त्या कुत्र्याच्या सदारात जावं वाटतंय. महाराज गेल्यानंतरची तुमची भूमिका काय? मी अगदी मर्यादेत देवाच्या दारात गेलो. कुत्रा आहे म्हणून घरात गेलो नाही. मी थांबलो कुठं? दारातच. आणि दारातूनच भगवंताला प्रार्थना केली. तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. हे दातारा नको मोकलू तुझे दारीचा कुत्रा. मी तुझ्या दारात कुत्रा या सदरात आलोय देवा. आमचा तिरस्कार करू नको, आम्हाला बाजूला करू नको. तुकोबारायांचं हे बोलणं मवाळ भाषेतलं आहे. महाराजांची भाषा कळते अभंगामधून. तुझे दारीचा कुत्रा. एखादा व्यक्ती येतोय, पहिलाच शब्द म्हणतोय मी तुमचा आहे, मला सांभाळून घ्या. असं म्हणण्याची जी भावना आहे ते अत्यंत विशाल आहे आणि शब्द मृदू आहे. अभंगाचा भाव कोवळा आहे. आता म्हणत नाही मी तुमचा आहे हो, हे शोभा देत नाही. मी तुमचा आहे देवा. तुझे हे दातारा, तुझे दारीचा कुत्रा. मी तुझ्या दारातला कुत्रा आहे. कोणाला वाव वाटत नसेल पण मी झालोय, मर्यादेत आलोय देवा. अधिकार इतका आहे की तुझ्या घरात घुसावा मी, पण ज्या सदरात आलो ते सदर बाहेर थांबायचंय. कुत्रा हा दारात शोभून दिसतो, घरात नाही. म्हणून तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. आम्हाला बाजूला करू नको देवा. आमची प्रार्थना आहे तुम्हाला. ऐका, मागण्याची अवस्था तुकोबारायचे परमात्म्याकडे मागताय. मागण्याचा भाव हा अत्यंत मृदू आहे. पण का आहे त्याचं कारण आहे. तुकोबाराय म्हटले तू आम्हाला मोकलू नको. नको मोकलू दातारा याचा अर्थ असा आहे अनेकांनी आम्हाला सोडलेलं आहे. तू तुझ्याकडून तरी ती आमची अपेक्षा नाही. मागण्याची वृत्ती कधी निर्माण होते मनुष्याची? गरजेतून मागणं निर्माण होतं. गरज झाली. समजा मला घर बांधायचंय, तसं मला बांधायचं नाही, मी बांधलेलं आहे. पण समजा बांधायचंय बुवा, दुसरं घर घ्यावं वाटलं, काय अपेक्षा माणसाच्या काय थांबतात थोडी. माझ्या घराचा बजेट 30 लाख रुपयाचा आहे आणि माझ्याकडे 25 लाख रुपये. मला 5 लाख रुपयाची काय गरज आहे? गरजेतून मला हात पसरावे लागतील की मला तुम्ही 5 लाख रुपयाची मदत नागरेसर केली पाहिजे असं म्हणावं लागेल. ही गरजेतून निर्माण झालेलं मागणं आहे. काही वेळेला मागणं ही परंपरा असते. तुम्ही जर कोल्हापूर भागात गेलात तर तिथं दर महिन्याला पौर्णिमेला ती हातात परडी घेऊन दादा महाराज, त्या घरची गर्व श्रीमंताची बाई जरी असली तरी 5 घरं ती परडी फिरवते. 5 घरं आणि मागते. बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञाना. कशा करता फिरते? ती दारात अद्भुत रसाची भरीन दुरडी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी, मनोविकार करीन कुरवंडी, आणि अद्भुत रसाची भरीन दुरडी. आईचा जोगवा मागेन. हे परंपरेतून निर्माण झालेलं मागणं आहे. कधी मागणं गरजेतून जन्माला येतं, कधी मागणं परंपरेतून जन्माला येतं,
कधी कधी मागणं हा माणसाचा स्वभाव होऊन जातो. माणसाला मागावंच वाटतं. काही वेळेला मागणं हा स्वभाव आहे. देणं हा स्वभाव होत नाही, मागणं हा स्वभाव होते. तुम्ही काही काहींचं जगणं पहा, त्यांना मागितल्याशिवाय बरंच वाटत नाही. एखाद्याच्या घरी गेल्यावरही माणसं म्हणतात बॅग खूप चांगली आहे, कुठून आणली? आता तिथं का आले विचारून आले, एखाद्या बॅगीतलं ज्याला समजते त्याला विचारून नाही ते. मग तो म्हणतो बा घेऊन जा तुम्हाला जर आवडली असेल तर. मोबाईल खूप चांगला आहे हो तुमचा, केवढाचा घेतला? कशाला माझं म्हणणं आहे, याच चौकशा करायच्या आपण. पण तो माणसाचा स्वभाव असतो. त्यात विशेषतः महिलांचा स्वभाव जास्त. महिलांना ते लय, म्हणून तर महिलांच्या बाबतीत काटकसरीत कोणी त्यांचा हात धरू शकत नाही, कोणीच नाही. म्हणजे काही असावं ते आपल्या नातेवाईकाला मिळालं पाहिजे, शेजारणीनं आणलं तर आपल्या घरी आलं पाहिजे, अशी वृत्ती असते. शर्ट आणावं आपण एखाद्या दिवशी, जास्त महागातला आणला तरी तिला तो आवडत नाही, आवडत नाही तिला. बरं कमी भावाचा आणला आणि चांगला असला तर तिला आनंद, खुश एकदम. म्हणून नवरा तिला तिचा स्वभावानुसार उत्तर देत असतो. केवढाचा आणला शर्ट? 3000 रुपयाचं शर्ट आणल्यावर बायको विचारते शर्ट केवढाचं आहे, पण खरी किंमत सांगितली तर तिला राग येईल. म्हटलं 500 रुपयाचं आहे. अरे बापरे काय सुंदर आहे हो. तिनं कपाट उघडलं, माझ्या हातात 500 दिले. ती म्हणे हा माझ्या भावाला राहू दे, तुम्हाला दुसरा आणजा तुम्ही. स्वभावच तसा आहे ना तिचा, त्याला करणार काय तुम्ही? स्त्रीचा स्वभावाला हात धरू शकत नाही. बाजार करायला गेल्यावर आपण ज्या बाजाराला 500 रुपये लावतो त्या बाजारात 300 रुपयात बाया बाजार करून घरी आणतील, मोजून 300. हो तुम्ही विचारा बायांना, तो भाव म्हणजे निम्म्यावरच, एकदम एकदम निम्म्यावर. केवढ्याची साडी? तो म्हणतो 100 रुपये. 100? बापा बापा, बरोबर लावा. मावशी 100 रुपयात काय भेटते या बाजारात? तरी तुम्ही बरोबर लावा म्हणता. कोण्या गावचे? मी डोंगरगावचे. बरं बरं 90 द्या. 90 50 द्या. ते बाई म्हणे, तो माणूस म्हणे मावशी तुम्ही निम्म्यात मागून राहिले एकदम. तुम्हाला काही, मी तुमचा आदर केला 10 रुपयानं, तुम्हाला न्यायचीच असली तर 80 रुपयाला साडी येईल. ते बाई म्हणे मी लय लांबून आली साडी घ्यायला, 80 लावा. म्हणे घ्यायची असली 70 द्या. हे म्हणे 30 लावा. तू म्हणे मी 10 उतरून राहिलो, तू बी 10 उतरून राहिली. वा, फुकटच नेणं नाही तर मग म्हणे 2 द्या. 2 स्वभावच आहे. नशीब तारखा घ्यायला बायांचे फोन येत नाही. नाही तर सौदेच करून होते गाळ्याचे. गाडी विकूनच होती समजा. मागणं हा स्वभाव, मागणं ही परंपरा, मागणं ही गरज. तुकोबऱ्यांना ना मागायची गरज आहे, तुकोबऱ्यांचा ना मागण्याचा स्वभाव आहे ना. तुकोबरे म्हटले मागण्याची परंपरा आमच्या कुटुंबात आहे. तरी मी मागतो याचं कारण आहे, या जगाला पुढं कळल परमात्म्याकडे गेल्यानंतर नेमकं मागायचं काय. विठ्ठल 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 कळेल काय मागावं. तुम्ही हेच मागा. नको मोकलू दातारा, त्यानं आपल्याला सोडू नये, आपल्याला जवळ धरावं. एवढं जरी भगवंताकडे तुम्ही प्रेमानं मागत असाल तरी आपल्याबद्दलची अंतःकरणात कृतज्ञतेची भावना हे भगवंताच्या लक्षात येईल आणि तो आपल्याला जवळ घेईल. ज्यांनी ज्यांनी मला जवळ घ्या अशी प्रार्थना परमात्म्याकडे केली, भगवंताने त्याला जवळ घेतलं महाराज. त्याचे अनेक उदाहरणं आहे. तुकोबऱ्यांनी काही एक धरणं धरलं, देवाच्या दारात अनेक धरणं आहे. जेव्हा जेव्हा तुकोबऱ्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करून यश आलं नाही तेव्हा तुकोबऱ्यांनी जगापुढं आपलं रड गाणं गायलं नाही. बहिर्दिशेला गेलेले तुकोबऱ्या अभंग मुखातून यायचे आणि ते ऐकले. लोकांनी ऐकल्याबरोबर द्वेष निर्माण झाला. पाहो पंचम वेद म्हणता आणि अभंग तिथं बहिर्दिशेला बसल्यावर तिथूनच आवाज दिला महाराजांकडं, इथं गायचे अभंग आहेत काय? तुकोबारे म्हटले माझी मज झाली अनावर वाचा. मी काही मुद्दाम गात नाही, पण माझ्या मुखातून येतं त्याला मी काय करू. दाखवतोच तुम्हाला. हाताला धरलं पण ओढत ओढत पाटील कुलकर्णी बैसले जाण.
आला घेऊन तया ठाया. जिथं देऊगावचे पाटील बसलेले, देऊगावचे कुलकर्णी बसलेले, तिथं धरून आणलं तुकोबारायांना. काऊ बैर दिशेला गेल्यावर म्हणतात, तुकोबारे म्हटले, अहो माझ्या मुखातून येतं, हे मी नाही बोलत. बोलविता धनी वेगळाची, आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी. शिकविता धनी बोलविता धनी वेगळाची. मला कोण आहे सांगणारा बोलवणारा? तो आहे निळा म्हणे, मी बोलता दिसे परी त्याची सत्ता, ही सत्ता परमेश्वराची. मी काय बोलू? तुकाराम महाराज तुमची प्रमाण इथं म्हणायला तुम्हाला आम्ही बोलावलेलं नाही. मुक्त तुमचंच आहे ना? हो माझंच आहे. मग या गावकीची, या पंचायतीची ताकीद आहे तुम्हाला, उद्यापासून तुमच्या मुखातून अभंग बाहेर पडता कामा नये. जर पडले तर तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल. महाराजांनी हात जोडले. देवानंतर तुमचीच सत्ता आहे तुकोबारे म्हटले. भगवंताची सत्ता पहिली आणि दुसरी सत्ता तुमची. हरकत नाही, तुम्हाला मी वचन देतो, एक शब्द सुद्धा माझ्या मुखातून मी बाहेर काढणार नाही. झालं? काही चुकलं असेल माफ करा, पण मी आता नाही बोलणार. माझ्या अभंगाचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर ते काही माझे नाही, ते भगवंताचे. कदाचित भगवंतानेच तुम्हाला आज्ञा दिली असेल की तुकोबारांचं तोंड बंद केलं पाहिजे. माझं तोंड बंद होऊन जर तुम्हाला आनंद होत असेल तर मी बोलणार नाही. तुकोबारांची प्रामाणिकता इतकी विशेष होती की तुकोबारा एवढा शब्द देऊन विना हातात घेऊन उचलून निघाले. तोवर पाहिलं तुकोबारांनी की सगळे बसलेली, यांनी आपल्याला आता उद्यापासून बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे. पण तुकोबाने म्हटले, अगोदरच आपण इतकं बोलून बसलोय की त्याचे गाथे तयार झाले घरी. त्या शब्दाचं काय करता? पुन्हा तुकोबारे ताळपत्रीवर आले आणि त्यांना म्हटले, का हो आता नवीन काय बोलायचं नाही, पण मी अगोदर जे बोललोय त्याचं काय करायचं? हा इकडे या, इकडे या. ते सगळं इंद्रायणीत बुडून टाकायचं, सगळं. हो, ठेवायचं नाही ते. बर, मी इंद्रायणीत बुडवतो. घरी निघाले तुकोबाराय. सगळ्या वह्या गोळा करायला लागले. काय करताय? जिजाबाईंनी कधी विचारू नये तुकोबारांच्या परमार्थिक क्षेत्रात काय चाललंय, पण इथं मात्र विचारलं, काय करताय? हे बुडवायचं इंद्रायणीत. मालक, प्रपंच जसा बुडवला तसा परमार्थही बुडवता का आता? राहू द्या उभा, आयुष्यभर बोलले लिहिलं आणि आता बुडवायला निघालात. पोरांना आवडायला लागलं ते. बुडवायचा विचार करू नका, राहू द्या तेवढं. जिजे अग वचना फिरती अधमजन. दिलेला शब्द जी माणसं बदलवतात ते आधमाच्या जातीतले असतात. मी आधम नाही. आम्ही दिलेला शब्द कधी बदलवत नाही. मी हे बुडवणार. मी पंचाला गावकीला शब्द देऊन आलोय. गंगाधर बुवा मवाळ, बहिणाबाई शिवूरकर हात पाय जोडून लोटांगण घालून विनवण्या आळवण्या करून तुकोबाऱ्यांना प्रार्थना करत होत्या. महाराज ऐकत नव्हते. शेवटी त्यांनी असं ठरवलं, यांना घेऊ लागू नका ते अभंग, ओझं उचलू नका कोणी. ओझं उचलता आलं नाही की अभंग पडलेले राहतील. हे बाजूला गेले की आपण काही अभंग, काही पानं, काही वह्या काढून घेऊ. तुकोबाऱ्यांनी एक 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 वही बांधली. दोरखंडानं आपल्या दंडाला अभंग बांधले, उजव्या हाताला डाव्या हाताला, आणि इंद्रायणीच्या दिशेनं निघाले. अख्खं नगर हसत होतो. महाराज पा आयुष्यभर बोलले ना, आता बुडवायला निघाले. अनेक दुष्काळ पचवलेली तुकोबाराय. कधी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं नाही, पण आज तुकोबारांच्या डोळ्याला धारा आहे. संतो नावाचं दुष्काळात पोरग मेलं, तुकोबाराय रडले नाही, पण आज तुकोबारांच्या डोळ्याला पाणी आहे. अरे दावणीचा बैल उपवाशी मेला, तुकोबारायने रडले नाही, पण अभंग बुडवायची वेळ आल्यावर तुकोबाराय रडायला लागली. बायको मला भाकर द्या, भाकर द्या, भाकर द्या, नाही तर माझा जीव जाईल असं म्हणत म्हणत मेली. तरी तुकोबारांनी कुठं तक्रार केली नाही, कुठं भावनिक झाली नाही. पण तुमच्या माझ्या कल्याणाची अभंग बुडवायची वेळ जेव्हा आली तेव्हा तुकोबाराय रडताय. हे तुकोबारांचं त्यांच्या वाङ्मयावर आणि तुमच्या माझ्या उद्धाराप्रती असलेलं प्रेम आहे डोंगरगावकर.
रडवतंय महाराजांना ते. नाहीच महाराजांना भावना सांभाळतायत. इंद्राणीत उतरले. गुडघे एवढं, मांडी एवढं, कमरे एवढं, छाती एवढं पाणी आलं. बरेच अभंग खालून बुडत 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 ओले होत 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 आले. तुकोबाऱ्यांनी ते सगळे अभंग दगडासहित बांधून सोडून दिले. जाऊ द्या, नाही ठेवायचं ना, लोकांची इच्छा नाही, बडवून टाकू आपण. बाहेर आले, पण धरणं धरलं. धरणे घेतले दारात, लगेच देवाच्या दारात धरणं धरलं. एका शिळेवर तुकोबरे बसले, विना तेवढा हातात. अभंग बोलायचे नाही म्हणून एकच चाललेलं, राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी. बोला बोला सगळ्यांनी म्हणा, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम. ओ राम कृष्ण हरी 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 राम. ओ राम कृष्ण हरी 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 राम. ओ राम कृष्ण हरी 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 राम. ओ राम कृष्ण हरी 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 राम. सोडोनी सार काम भजनात दंग, सगळं सोडलं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शिडेवर बसलेले, चूल पेटली नाही तुकोबरांच्या शिष्याच्या घरी. बहिणाबाई शिवूर तुम्हाला जवळ आहे. गंगाधर पंत मवाळ, सोनबा ठाकूर, ही सगळी मंडळी रडत होती. महाराज आता तुकोबरांचं कीर्तनही ऐकायला भेटायचं नाही, महाराजांचं भजनही होणार नाही. वैराग्यपर, विवेकपर, मागणीपर, नांदळे, पांगळे, वासुदेव, जोगी, मुका, बहिरा, गवळण काही ऐकायला मिळायचं नाही. आता रडत होते. उद्या वारकऱ्याला सांगितलं उद्यापासून भजन करू नका, हाच तुम्हाला दंड. तो म्हणे मला मरण द्या, भजन मला सोडायला लावू नका. काय अवस्था असेल सोनबा ठाकूराची, ज्यानं आयुष्यभर तुकोबऱ्यांची कीर्तन वाजवली. आवळीचा तुकोबऱ्यांचा मृदंग वादक, त्याला तुकोबऱ्यांच्या समोर तुकोबऱ्या रडताय आणि ते अभंग सगळे बुडवलेले. काय अवस्था असेल. उपोषण इतकं चाललं, धरणं इतकं चाललं. 10 दिवसाच्या वरती कालावधी निघून गेला. तुकोबरे बसलेले, पोटात अन्न नाही आणि पाणी नाही. भजन करता करताच प्राणत्याग करायचा. पण 14वा दिवस निघाला आणि 14व्या दिवशी पहाटेची वेळ आहे, मंगल वेळ आहे. त्या मंगल वेळेमध्ये पांडुरंग बाळ मूर्ती राम
सुरेख मूर्ती सगुण सावळी कंठी कौस्तुभ एकावळी सुरेख सगुण असलेली मूर्ती तुकोबऱ्यांनी पाहिली. आला तुकोबऱ्यांच्या जवळ आणि तुकोबऱ्यांची चेष्टा म्हणून तुकोबऱ्यांचा विणा वाजवायला लागला. भजन करणाऱ्या तुकोबऱ्यांना इतक्या मोठ्यानं स्वर देणारा कोण आहे? माझा विणा वाजवणारा कोण बालक आहे हे? पाहिलं, अरे ज्याचं रात्रंदिवस ध्यान केलं तोच समोर आहे. आला तुकोबरे म्हटले, हो तुमचं धरणं बघितलं आणि यावं लागलं. का रे देवा? अरे 7 योजन असलेला गोवर्धन पर्वत 7 वर्षाचा होता तेव्हा 7 दिवस करुंगडीवरती धारण केला, तेव्हा नाही झाला इतका उशीर. आमचं ओझं झालं तुला अभंगाचं. का रे? गोवर्धन पर्वतापेक्षाही या तुकाराम महाराजांचे अभंग जरा जड वाटले तुला, ओझं झालं. आला नाही? का आला नाही त्याचं उत्तर दे. अरे अन्न नाही आमच्या घरात. जर बुडवायचंच होतं तर केलं का? मी काय माझा प्रपंच लिहिला रे? तुझेच गुणानुवाद गायता गायता आयुष्य गेलं. देवा पण तुझे गुणानुवाद बुडवण्याची वेळ आली त्यावेळेला मला हा त्रास होतोय, मला हे दुःख होत आहे. सगळ्यांनी उपेक्षा केली. निदान असं वाटत होतं नको मोकलू दातारा, तू तरी आम्हाला सोडणार नाही. का बुडवले त्याचं उत्तर दे. तू होता कुठं त्याचं उत्तर दे. तुझं ओझ आहे आमच्यावर, तसं आमचंही ओझ आहे तुझ्यावर. होता कुठं? शर्मेनं खाली मान जगाच्या मालकाची तुकोबऱ्यांच्या भक्ती पुढे देऊ नमला आणि डोळे खाली करून तुकोबऱ्यांना देवानं उत्तर दिलं, मी इंद्रायणीत होतो. कशाला? तुमचे अभंग तारायला. इतका उशीर? आज दिवस किती झाले? इतका वेळ का लागला? त्याचं कारण सांगितलं. अरे तुकोबराय जेव्हा अभंग बुडवले तेव्हाच बुडवल्या ते तारून मी बाहेर येणार होतो, पण माझा हात त्या इंद्रायणीनं धरला आणि ती मला म्हटली, देवा अरे हे सगळे अभंग तुकोबरांनी जे म्हटले ना ते इंद्रायणीच्या तटाकावरच म्हटलेले. हा परिसर इंद्रायणीचा आहे. पण देवा एकत्रित एकदाही तुकोबरांच्या गाथेचं मला पारायण घडलं नाही रे. पहिल्यांदा हे अभंग माझ्या स्नानाला आले. म्हटलं संधी आहे तुकोबरांच्या गाथेचे पारायण करण्याची, करून घेऊ. मी गंगा यमुना सरस्वती नर्मदा कावेरी सिंधू तापी पूर्णा या सगळ्या नद्यांना माझ्या घरी बोलावलं आणि त्यांना फोन करून सांगितलं, काय या हो डोंगरगावला पारायणाला. तसं इंद्रायणी मातेच्या घरचं पारायण ती. निरोप दिले मी सगळ्यांना, ये ग तापी, ये पूर्णे, गोदामय्या ये. सगळ्या नद्या आल्या देवा आणि त्यांना आता तुकोबरांच्या गाथेचं पारायण करायचंय. आणि तू आल्या आल्या तुकोबरांचे अभंग घेऊन चालल्या. या जर माझ्या घरून परत गेल्या निर्मुख तर या शाप देतील ना मला. मग एवढं एकदा पारायण होऊ दे आमचं, आणि मग हा तुकोबरांचा तुझ्या आवडीचा गाथा घेऊन जा बाबा, आम्ही थांबवणार नाही. भगवान म्हटले, एक अट. काय? तुम्हाला पारायण करायला संधी देतो, फक्त तुमचं पारायण होईपर्यंत पान पलटायला मी इथं थांबतो. त्या निमित्ताने माझंही एक पारायण होऊन जाईल. किती वेळ लागू देत. तुकोबाराय इतक्या श्रद्धेनं पारायण केलं त्यांनी की त्यांना पारायण करता करता इतका कालावधी गेला. आणि एवढा कालावधी जाऊन आता तुमचा गाथा मी तुम्हाला परत करतोय. ज्या वेळेला गाथा परमेश्वरानं बाहेर काढला होता पाण्यात, पण कोरडे कागद उदकीला गोरे बुलबुल, उदकीला गोरे बुलबुल, उदकीला गोरे बुलबुल.
दिवस पाण्यात राहून सुद्धा कागदाला पाण्याचा थेंब सुद्धा लागलेला नव्हता. ही ख्याती तुकोबऱ्यांनी कोणाच्या आधारावर केली? केवळ मिळवलेल्या कौशल्याच्या, मिळवलेल्या उपासनेच्या, मिळवलेल्या भक्ती साधनेतल्या वैभवाच्या आधारावर केली. तसं देव कोणाला काही दान देत नाही. जर तुकोबऱ्यांचं हे सगळे लाडकोड कौतुक जगन्यंता पूर्ण करत असेल तर त्याचा एवढाच अर्थ आहे, तुकोबरे कुत्रा झाले पण जगात नाही, देवाच्या दारात. धरणं धरलं जगात नाही, तुझ्या दारात. म्हणून 2 वेळा दारात म्हटलं. धरणे घेतले दारात तुझे दारीचा कुत्रा. आम्ही दुसऱ्याचं दार पाहणारी माणसं नाही, आम्हाला एकच दार माहिती, घर रिगे झाले. अरे आम्ही तुझं घर निघाल्यावर एकदा घर निघालो ना देवा की मायबापही नाही म्हणता येऊ द्यायला. तुला काय सांगू, जी पोरगी आई वडिलांच्या विरोधात एखाद्याचं घर निघून गेली तिला आई वडिलांजवळ किंमत आहे? ती म्हणते तुझ्या पद्धतीनं तू घर निघाली, लिख निघ घर त्याचा. आता आम्हाला काय सांगते? अरे या समाजाच्या, या समाज व्यवस्थेच्या, परिवाराच्या, बायकोच्या, जनमानसांच्या, शरीराच्या, देहाच्या, देहाबद्दलच्या ममतेच्या, या सगळ्या विरोधातला प्रवास आम्ही आतापर्यंत केला. पण तू हाताला धरून काढून देतो? तू तरी काढून देऊ नको. नको मोकलो दातारा म्हणून धरणी घेतले दारात, नको धरून उठवू हात. तुकोबऱ्यांचं धरणं जीवाभावाचं आहे, म्हणून हाताला धरून काढून देऊ नको ही प्रार्थना पूर्ण होते. आपलं धरणं हे आवडीचंही नाही. आपलं धरणं म्हणजे काय? आपण धरणही नीट धरत नाही. आपल्याला फक्त पाण्याचं धरण माहिती, दुसरं कोणतं धरण नाही. तुकोबराय म्हटले, तुका म्हणे या बोला, चित्त द्या वेबा विठ्ठला, न पाविजे केला आता माझा वेर. याच्या अगोदरचं चरण काय अभंग आहे? सुरुवात पडून राहीन तय ठाईची सुरुवात. अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा, पडून राहीन तय ठाई उगाच संताची पायी न मागे न करे काही, तुझ्या अनगा विठोबा. पुढचं चरण तुम्ही आम्ही पिडो जेने, दोन्ही वारती एकाने बैसलो धरणी. हा धरणे शब्द मला महत्वाचा आहे. बैसलो धरणी हाका देत दाराशी. आम्ही धरणं धरून बसलो पण तुझ्या दारात. आणि तुला एवढीच प्रार्थना आहे, अरे जग गाथा बुडवायला निघालं, तू दुर्लक्ष करू नको. आम्हाला जगानं गाथा बुडवल्याचं दुःख होत नाही, तू दुर्लक्षित केल्याचं दुःख अति होतं. म्हणून धरणी घेतले दारात, नको धरून उठवू हात. तसे तर देवा आम्ही भक्ती साधनेतले सोडून बाजूला आलो तर आम्ही कठीणच आहे, पण तुझ्या उपासनेला आम्ही किती स्वतःला आळवलं. अभंगाचं 3रं चरण.
घातली मुरकुंडी झालो शिरोमणी लंडी धरणी घेतले दारात नको धरून उठवू हात. तुकोबारे म्हटले देवा तसं तर आम्ही कठीण व्रजराची माणसं, पण तुझ्या करता आम्ही इंद्रियांचा निग्रह केला आणि इंद्रियांचा निग्रह करून केवळ तुझ्या दारात आलो. आणि तरी जर तुला ही आमची भूमिका आवडत नसेल तर मला असं वाटतं तुझं आमच्याकडे दुर्लक्ष आहे. असं करू नको देवा, असं करू नको. धरणी घेतले दारात नको धरोनी उठवू हात. पावनधाम या गळावर आलेल्या, या अधिष्ठानावर आलेल्या बसलेल्या श्रोत्यांना, माता मौल्यांना, अबाल वृद्धांना माझी प्रार्थना आहे, आपण रोज भगवंताला म्हणा देवा तुझं दुर्लक्ष आमच्याकडे होऊ देऊ नको. जगामध्ये कोणाचंही दुर्लक्ष मनुष्य सहन करू शकतो, पण जीवाकडं भगवंताचं दुर्लक्ष झालं की जीव कोण्याही दारात गेला तरी सुखी होत नाही. भगवंताचं आपल्याकडे दुर्लक्ष होऊ नये. त्याच्या लक्षात, त्याच्या नजरेत जीवन जगण्याचा आनंद वेगळा आहे. रोज कीर्तन का ऐकावं, रोज गाथा का न वाचावा, रोज ज्ञानेश्वरीचं पारायण का करावं, रोज हरिपाठ का घ्यावा, वेळोवेळी अभंगाच्या माध्यमातून त्याला सांगावं आम्हाला तुझी खूप आठवण येते देवा, आम्हाला तुझी खूप आठवण येते. अरे नातेवाईकाची आठवण आली, आम्ही तुमच्या आठवणीत आहे हे सांगण्याकरता सहज फोन करावा लागतो. इथल्या शुल्लक नातेवाईकाला जर तुम्हाला त्यांची आठवण येते हे सांगण्याकरता फोन करावा लागत असेल तर अनंत जन्माचं नातं ज्या जगन्यंत्याबरोबर आपण जोडलेलं आहे त्याला सांगणार नाही, त्याला पोचपावती देणार नाही, त्याला तुमचा माझा निरोप देणार नाही. कधीतरी तो निरोप देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करावा. आणि तो निरोप म्हणजे तुकोबारींची अभंग आहे. तिथली काही मंडळी बोलताय, जरा मी 2-4दा बघितलं. बोलू नका, आपल्याला काही महत्वाच्या चर्चा करायच्या असतील तर आपण बाहेर जाऊन करा. विठ्ठल विठ्ठल आम्ही तुझ्याच दारात धरणं घेतलेलं आहे आणि ते तू निभवावं, सांभाळावं. 30% समाज केवळ विनोद, चेष्टा, हुल्लडबाजी ऐकायला कीर्तनात येत असतो. 30% येऊच नाही. त्या 30% वाचून काय आडलं थोडीच इथलं काही. काय महाराजांनी हसवलं, काय महाराज बोलले, कोणते विनोद सांगितले हे ऐकायला कीर्तनात. अरे एखादा अभंग एखादा कीर्तनकार पुढं घेतो त्यावेळेला त्याला बसावं लागतं, त्या अभंगाची काही भूमिका शोधावी लागते, त्या अभंगाचा उपक्रम उपसंहार शोधावा लागतो. आपल्या धर्माचं वाटोळं आपण करायला लागलो. तुम्ही बघा कीर्तनाकडून लोकांच्या अपेक्षा, थोडा आवाज कमी झालाय, अपेक्षा किती वाढल्या. मी त्या आळंदीला बोललो, पृथ्वीराज महाराज जाधव पुढे बसलेले होते, बोललो तिथं. म्हणजे कीर्तनाच्या आधी आम्हाला लोक सांगायला घाबरत नाही, महाराज कसं होऊ देतात, म्हणजे व्हायचं कसं करायचं बा, नेमकं काय घोंगरं बांधायचे पायात, त्या काय करायचं, अपेक्षा काय बा तुमची, काय करणार. लोकांची मानसिकता बदलली. तुम्हाला कधीच दिसणार नाही मुस्लिम समाजातलं पोरग की त्याच्या मशिदीमध्ये जाऊन चेष्टा हुल्लडबाजी करताय, आपल्या आराध्याचा, आपल्या अल्लाचा अपमान करतोय, कधी नाही. कोणत्याही पोराला विचारा तुम्ही, मुस्लिम समाजाचे तुमचा मित्र असेल तर त्याची अजान त्याला पूर्ण पाठ असते. फक्त हरिपाठ तर पाठ करा पोरो, हरिपाठ 27-28 अभंगाचा. हिंदू धर्माची जोपासना करायची असेल तर स्वतः टाकत नाही काही पावती. हिंदू धर्म 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 करता 100 बोकडे कापता निवडणुकीत. अशाने वाढतो का धर्म? गप्पा आहे का त्या? धर्म म्हणजे काय धोतर आहे का? घडीभर नेसलं सोडलं. अरे तो जगावा लागतो. या आठवड्यानं शिकवला जगाला धर्म. मी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कीर्तन केलं. गुरुवारी वक्तेबाबांच्या पुण्यतिथीत, वक्तेबाबांच्या पुण्यतिथीचा सप्ताह चालू आहे. टाकडी हाटला बाबांच्या गावी कीर्तन करून आलो. तिथून धर्म सांगायचा नाही, धर्म जगायचा विषय. लोकांच्या धर्माच्या पावत्या सुद्धा 15 दिवसाच्या तयार झाल्या. बाबा कीर्तनाला बसलेल्या सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, अरे काय कौतुक करावं त्या मठाधिपतींचं. मी 90 गाई पाहिल्या, 90 देशी गाई. किती आनंद आहे हा. एवढा समाज गोळा करायला नेते मंडळींना विचारा, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना किती ताण येतो. टाचणी पडली तरी आवाज येतो.
याचं कारण आहे तुमच्या धर्मावर, तुमच्या आराध्यावर, तुमच्या ग्रंथावर, तुमच्या संतावर तुमची निष्ठा आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे. ही परिचिती आहे आपल्या स्वभावाची. हे टिकेल, हे वाढेल, हे देवापर्यंत जाईल याची प्रयत्नाची पराकाष्ठा करू. जाऊ देवापर्यंत कधीतरी. भगवत सुखाचा आनंद काहीतरी वेगळा आहे. एकांतामध्ये ज्या दिवशी देवाची आठवण आली समजाव आपलं देवावरचं प्रेम शुद्ध आहे. लोकांतात तर कोणालाही देव देव करावं वाटतो. लोकांतात काय माणसं म्हणू शकतात मला ते लोकांतात कीर्तन मलाही करावं वाटतं, पण मला एकट्यातही वाटलं पाहिजे ना. कधी कधी मला माझ्या उद्धाराकरताही काही करावं वाटलं पाहिजे ना. आपलं लोकांतातलं जगणं वेगळं आहे आणि एकांतातलं जगणं वेगळं आहे. ज्या दिवशी आपला लोकांत एकांत होईल त्या दिवशी परमात्म्याला आपल्यावर कृपा करावीच लागेल. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्रिकालबाधी सत्य आहे. तो कधी ते नाकारणार नाही. भगवान परमात्मा आपल्याकडे कधी दुर्लक्ष करणार नाही. आपली निष्ठा कुठंतरी कमी पडते. चला अधिक वेळ तुमचा घेत नाही. कीर्तनाची वेळ जवळजवळ संपलेली. एक 5-10 मिनिट माझ्याकडे कायद्यानं शिल्लक आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपण हे रोज म्हणा. आम्ही कठीण वजराची माणसं आहे देवा, पण तुझ्या भक्तीनं आम्हाला नमवलं रे. झालो शिरोमणी लंडी धरणे घेतले दारात. आम्ही तुझ्या दारातला कुत्रा तयार झालो. एकदा दे ना आमच्याकडे लक्ष. आम्ही उंचावरून खाली आलो रे देवा. दे ना आमच्याकडे. पहा ना एकदा. इथं काय दार हिंडत बसता याचं त्याचं याचं त्याचं. इथंच शोधून राहिले माणसं. काय मिळतंय का, काही मिळतंय का, काही मिळतंय का. ते वक्ते बाबा सांगायचे अरे कोणालाच भेटलं नाही. तू काय तुझा दिवा लावून राहिला. नाही नाही त्याला भेटलं असेल. त्याला काय भेटलं. नाही नाही आमची बायको जरा मामाचीच पोरगी आहे, ती जरा जास्त त्रास देते. म्हटलं त्यानं नातेवाईकातली नसताना केली. म्हटलं त्याचं बरं असेल. त्याचं इथं सहज आहे. मामाची पोरगी काय नातेवाईक नसलेली काय बायकोच आहे ना. नाही प्रेतयात्रा चालू होती. कोणाची आहे हो प्रेतयात्रा. विचारान जाऊन गेला प्रेतयात्रेनं विचारलं कोणाची आहे. तो माणूस म्हणे बा त्या 4 खांद्यांच्या वरती जो आहे ना मग अंदाजान त्याचीच प्रेतयात्रा आहे. अरे म्हणे काही डोकं आहे की नाही. उत्तर तर नीट दे. ते पुढे गेलं म्हणे का हो कोणाची. म्हणे तो माणूस चालला ना पुढे त्याची प्रेतयात्रा आहे. अरे म्हणे बापा रे. वक्ते बाबा सांगायचे त्या माणसाच्या हातात उजव्या हातात मडकं होतं आणि डाव्या हातात कुत्रं होतं. बापा 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 का हो अशी तर प्रेतयात्रा मी अजून पाहिली नाही. एका हातात मडकं दुसऱ्या हातात कुत्रं. तो म्हणे का हो भाऊ हे मडकं. म्हणे भाऊ आपली बायको वारली म्हणून मडकं घेतलं. हो बरं हे कुत्रं तेच तिले चावलं म्हणे. आता इतक्या अडचणीच्या काळात आपल्या मदतीला जे धावून येतं त्याला वाऱ्यावर कसं सोडता. म्हणून मी हातात धरला आपलं स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाऊ म्हटलं त्याला. तो विचारायला आलेला म्हणे भाऊ हे कुत्रं तर कामाचं आहे हो. 2-3 दिवस द्या ना आपल्याला. तो म्हणे तुम्ही येळे झाले काय. हे मागचे एवढे लोक काही अंत्यविधीला आलेले नाही. यातले निम्मे कुत्र्याले गेले. फक्त रांगेत उभे दे. त्याचा नंबर झाला की तुमचा इनबा मागे उभे राहा तुम्ही. सोशिला होता सासुरवास बहुतांचा बहुत दिस बहु कामे पुरविला सोस. आता उदास आपुल्या ते. उदास होतो मनुष्य या व्यवहारातल्या सुखाच्या शोधात. खरं सुख आत्मीयतेनं ओळखायचं असेल पाहायचं असेल तर भगवंताकडे जा आणि कुत्रा या सदरात जा. वजा करा हा अहंकारानं होरपडलेला. आता जाऊया विनम्रपणे त्या परमात्म्याच्या दारात. जर तिथं आपण त्याच्या दारात गेलो तर आनंदाला सीमा. आनंदाद्वय नित्य